त्यामुळं कंपनी मोठी व्हायची असेल, ऑर्गनायझेशन मोठी करायची असेल आणि ग्रुप मोठा करायचा असेल तर तो पैशाने होत नाही, तर तो फक्त आणि फक्त विजनमुळेच होतो. आणि विजनच तुम्हाला आयुष्यात एका उंचीपर्यंत घेऊन जातो. कारण मी भरपूर वेळेला एक गोष्ट सांगतो जी प्रामुख्याने उल्लेख करावा असं वाटतं. तुम्हाला बरेच जण म्हणतात लोकांकडं नाही करण्यासाठी भरपूर कारणं असतात, पण मला ते करायचंय यासाठी त्या माणसाकडे विजन आणि त्यांनी ते स्वप्न पाहिलेलं नसतं. जसं मी आवर्जून उल्लेख करत की आज आपण जर पाहिलं तर शरद पवार साहेबांकडे जर पाहिलं तर 85व्या वर्षी, मी काही तर कुठल्या पक्षाचा प्रचार करत नाही, पण एक सांगतो की 85व्या वर्षी ज्यावेळेला एखादा माणूस त्याचं विजन एवढं स्ट्रॉंग असतं, त्या व्यक्तीला आजार कधी जोडलेला आहे, त्या आजाराचा विचार आणि पर्वा न करता तो व्यक्ती त्या विजनसाठी काम करतो, त्यावेळेला तुम्हाला आळस, कंटाळा, थकवा हे बिलकुल येत नाही. आणि तीच गोष्ट मला असं वाटतं की सगळ्यांच्या तोंडून सुद्धा ऐकली की जर कोण या ग्रुपसाठी सगळ्यात जास्त पळत असतील तर ते म्हणजे सचिन सर असतील. तर त्यांनाही त्याच वेळेला शांत झोप लागेल ज्या वेळेला हा ग्रुप त्या लेवलला गेलेला असेल. आणि मला माहिती आहे त्यांची ऊर्जा एवढी ठासून त्यांच्यामध्ये भरलेली आहे की ती कधीच कमी होणार नाही. आणि ते एका ऊर्जेप्रमाणे प्रत्येकामध्ये ती ऊर्जा टाकतायत. प्रत्येक एक सचिन भोसले ते तयार करतायत. आणि हा प्रत्येक एक सचिन भोसले या शिवजय ग्रुपला त्या उंचीला नेल्याशिवाय कधीच थांबणार नाही. हे प्रत्येकाच्या म्हणजे आपण म्हणतो ना की माझा रंग कोणता असावा हे माझ्या हातामध्ये नाही, म्हणजे काळा असावा का गोरा असावा, मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे माझ्या हातामध्ये नाही. पण मी गरीब म्हणून जन्माला आलो आणि मी गरीब म्हणूनच मेलो, ही मात्र माझी चूक आहे. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल करायचं जर काम कोण करत असेल तर ते सचिन भोसले आहेत. की ते प्रत्येकाला गरीब म्हणजे त्यांच्याबरोबर जोडलेला माणूस हा कधीच गरीब म्हणून राहणार नाही हे मला 100% माहिती आहे. आणि म्हणजे बिझनेस बद्दल जर सांगायचं असेल तर प्लॅनिंग, प्रोसेस, म्हणजे व्यवसायामध्ये जर पुढे जायचं असेल तुम्ही विचारलेला प्रश्न, तर महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे आम्ही 5 P जे आहेत ते डोळ्यासमोर ठेवतो. विजन तर असतंच पण महत्वाचे 5 P असतो. पहिला P म्हणजे पीपल, चांगली माणसं जोडली गेली पाहिजेत आणि चांगली माणसं आपल्याकडे कामाला आली पाहिजेत. दुसरा P म्हणजे प्रोसेस, म्हणजे जे व्यक्ती आपल्याकडे कामाला घेऊन येतील तर त्यांच्यासाठी चांगल्या प्रोसेसेस असायला पाहिजेत. तिसरा P म्हणजे प्रोडक्ट, तुम्ही जे पण प्रोडक्ट मार्केटमध्ये काढणार आहे ते प्रोडक्ट चांगलं आणि उत्तम दर्जाचं असायला पाहिजे. 5वा P म्हणजे प्राइस, त्या प्रोडक्टची ज्यावेळेला आपण प्राइस ठरवतो त्यावेळेला ती ग्राहकाला अफोर्डेबल असायला पाहिजे, परवडणारी असायला पाहिजे सगळ्यांनाच. आणि शेवटचा P म्हणजे प्लॅनेट, म्हणजे तुम्ही जो काही पैसा कमवाल तो पैसा तुमच्यातला थोडा तरी त्या पृथ्वी तलावरती सामाजिक कार्यातून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. या 5 P वरती जर सचिन सर तर काम करतायत, पण इथं बसलेल्या प्रत्येक व्यावसायिकांनी काम जर केलं तर 100% शिवजय ग्रुप असेल, येवले ग्रुप असेल, तर शिवजय ग्रुप हा टाटा ग्रुप सारखा उद्या मोठा जो ग्रुप होणार आहे तर याला कोणी थांबू शकत नाही. एवढंच बोलतो आणि जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मला यायचंय का परत. सरांनी ज्यात काही या ठिकाणी आपलं या प्रश्नाला उत्तर देत असताना सचिन सरांच्या बाबतीत जेवढा काही प्रवास या ठिकाणी सांगितला आणि सचिन ग्रुप ऑफ कंपनी आणि शिवजल ग्रुपच्या विजन संदर्भात सरांनी जे काही उद्दिष्ट आता या ठिकाणी क्लिअर केलं, खरं तर सचिन सरांबद्दल आणि त्या सगळ्या एकंदरीत सगळ्या संघटित सचिन सरांनी केलेल्या सगळ्या मित्रमंडळींच्या बाबतीत तुम्ही आपण सांगितलं की त्यांच्यासोबत राहणारा कुणीच माणूस हा गरीब राहणार नाही. त्याचं कारण मुळात असं आहे, खरं तर पावसाचा एक थेंब वरनं खाली आला, मातीत पडला तर चिखल होऊन नसतं होऊन जातो. तोच पावसाचा थेंब वरनं खाली आला, तापत्या तव्यावरती पडला तर वाफून नष्ट होऊन जातो. पण तोच पावसाचा थेंब वरनं खाली आला, गवताच्या पानावरती पडला, दुसऱ्या त्याच्यावरती जर कवळं ऊन पडलं तर दवबिंदू म्हणून लांबून दिसून येतो, पण वाऱ्याची झुळूक आली तर लगेच नष्ट होऊन जातो. पण तोच पावसाचा थेंब वरनं खाली आला, समुद्रकाठच्या शिंपल्यात पडला
आणि शिंपल्यानं घट्ट मातीचं आवरण तयार जर केलं तर कालांतराने अजून मोती तयार होतो. मला असं वाटतं सचिन सरांच्या टप्प्यात येणारा माणूस त्याच्यावरती होणारा जे घट्ट आवरण आहे ते सचिन सरांचं आहे आणि त्या प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा मोती झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. मला गणेश सरांच्याकडे यायचंय. गणेश सर, थोडक्यात माझा प्रश्न असा आहे की तुम्ही अनुभवलेले सचिन भोसले कसे आहेत? तुमचा हा सगळा प्रवास कसा होता? नमस्कार. प्रथमतः मी शिवजल ग्रुप आणि सरांना